नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. अस्मिता पूर्णाजीन पाठवलेले दुपटे सायली लागत असते. सायली खूप कौतुक करते. तेवढ्यात पाठीमागून सचिन येतो आणि तुम्ही खूप जोरात बोलत आहात, मला डिस्टर्ब होत आहे, ऑफिशियल काम आहे, तुम्ही हॉलमध्ये जाऊन बोलता का, असं म्हटल्यानंतर अस्मिताचा मूड खूप डाऊन होतो आणि सायली देखील त्याच्याकडे बघत बघत बाहेर निघून जाते. इकडे उराशी ते दुपटे ती घेऊन बसते. अर्जुन आणि सायली गप्पा मारत असतात. त्यावेळेस तो चैतन्यला कॉल लावतो. उद्याची मीटिंग फायनल झाली का असं विचारतो. त्यावेळेस अश्विनला सांगितलंच का, अश्विन तन्वीला सांगणार तर नाही ना असं चैतन्य विचारतो. त्यावेळेस काही सांगणार नाही, सायलीने सगळं समजून सांगितलं आहे असं अर्जुन चैतन्याला सांगताना फोन ठेवतो. इकडे दोघेही झोपलेले असतात पण दोघांना झोप येत नसते. इकडे नागराज महिपतचं झोपेतच नाव घेत असतो. तू गुपचूप शांत बस, मी तुला खाऊ पिऊ घालतो ना असं तो बोलत असतो. हे सर्व स्पष्टपणे सुमन ऐकते. आता सुमन त्याला विचारते काय पुटपुटत होता झोपेमध्ये. त्यावेळेस सोनं कुठं आहे तुझं गळ्यातलं असं तो विचारतो आणि तिला आठवतं की चोरी गेला आहे, पण ती तशी काही कबुली देत नाही. असलं इथंच कुठंतरी असं ती बोलते. दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची होते. ती खाली आल्यानंतर विचार करू लागते, तो नक्कीच महिपतविषयीच बोलत होता. सायली आणि अर्जुन दोघे सकाळी उठल्यानंतर थोडे रोमॅन्टिक असतात. त्यावेळेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं तो बोलतो. इकडे साक्षी खूप चिंता करत असते. बाहेर दाराच्या तिथं पोलिसांचा आवाज येत असतो. ती डोकून बघते तर खरंच पोलिसच असतात आणि माझ्या घरासमोर पोलीस काय करतात असं ती विचार करते. मात्र त्यांचं बोलणं वगैरे ही तन्वी तिकडून रेकॉर्ड करत असते. साक्षी तर खूप घाबरलेली असते. चक्क ते बेल वाजवतात आणि दार उघड असं ती बोलतात. हे सर्व रेकॉर्ड तन्वी शिपाईनी करत असते. आता अर्जुन नाश्त्यासाठी खाली येतो. त्यावेळेस अस्मिता कुठं आहे असं तो विचारतो. त्यावेळेस अक्षरशः तो म्हणतो मी अस्मितेसाठी नाश्ता घेऊन जातो. तो तिच्या रूममध्ये देखील येतो आणि नाश्ता घेऊन आल्यानंतर तिला देखील आश्चर्य वाटतं. माझ्या प्रेग्नंट बहिणीसाठी मी नाश्ता घेऊन आलो आहे असं तो बोलतो आणि अक्षरशः त्याच्या हाताने तिला घास भरवतो. तिचं त्याच्यावरचं प्रेम आणि दोघांचं एकमेकावर प्रेम पाहून तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती बरं आहे का असं तो विचारतो, पण तिचे डोळे पाणावतात आणि अर्जुन देखील नाराज होतो. त्याला देखील थोडं दुःख होते. शेवटी ती देखील त्याला प्रेमाने घास भरवते. दोघेही खूप खुश असतात. नाश्ता करण्याच्या नादामध्ये त्याचा मात्र नाश्ता राहतो आणि तो खाली निघून जातो. इकडे पोलिसांना तन्वी अडवते. हे माझंच घर आहे असं बोलते आणि काय काम आहे असं विचारते. त्यावेळेस खाली राजन नावाच्या व्यक्तीविषयी ते चौकशी करतात आणि ते निघून जातात. आता हिला सुटकेचा श्वास पडतो कारण तिथं प्रिया आलेली असते. प्रिया सरळ साक्षी दार उघड असं बोलते आणि आतमध्ये येते. तिला पाणी देखील मागते. तशी साक्षी तिला पाणी देते. तन्वी पाणी पिते आणि बोलते मला सगळं माहीत आहे, काही काळजी करू नकोस, मी कुणाला सांगणार नाही, अर्जुनला देखील सांगणार नाही. दोघे एकमेकांकडे बघून हसतात आणि इकडे सचिन ते फोटोबद्दल जास्तीत जास्त चौकशी करण्यासाठी हिला प्रश्न करत असतो. त्यावेळेस तुला त्या केसमध्ये काही इन्व्हॉल्व व्हायचं आहे असं तो विचारतो. त्यावेळेस काही नाही, सहजच बोलतो आहे असं तो विचारतो. अर्जुन कधीच केस हरत नाही हे देखील तो ऐकतो आणि इकडं अर्जुन त्याच वेळेस दारात आलेला असतो. आता अश्विन, सायली, रविराज आणि चैतन्य हे सर्व CCTV फुटेज बघण्यासाठी जात असतात हॉस्पिटलमध्ये. पुढचा एपिसोड खूप रंजक असणार आहे. रविराजला देखील दृष्टीत पडणार आहे की तो नक्की बॉडी कुणाची होती.